अचानक आमची भेट झाली आणि मराठी माणसं कुठेही भेटले तरी ते मैत्रीचं नातं हे निर्माण होतंच. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा रायगडचा स्वाद आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फायनली मित्रांनो, आज आपला सिक्कीममधला हा तिसरा दिवस आहे. परवा आपण हॉटेलमध्ये चेक इन झालो आणि आपण आराम केला त्या दिवशी आणि जवळपास आपण फक्त मार्केटमध्ये एक फेरफटका मारला आणि कालचा दिवस हा पूर्ण फिरण्यात गेला. मित्रांनो, तुम्ही त्याचे व्लॉग पाहिलेच असतील. आणि आज आहे तिसरा दिवस, म्हणजे आमचा निघण्याचा दिवस. आमची ही टूर फक्त 2 दिवसाचीच होती, पेलिंगची. आणि आता आम्ही इथून थेट चाललो गँगटॉकला. मित्रांनो, आजचा हा प्रवास गँगटॉकचा मी तुमच्यासोबत करणार आहे. खूप मजेदार प्रवास आहे. जवळजवळ 4.5 ते 5 तासाचं रनिंग आहे पेलिंग टू गँगटॉक. आणि गँगटॉकमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ते मी एक्सप्लोर करणार आहेत आणि ते तुमच्यासमोर आणून ठेवणार आहे. तर मित्रांनो, आजच्या ह्या प्रवासाची पेलिंग टू गँगटॉक ही व्हिडिओ नक्की पहा आणि कुठेही स्किप करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे चॅनल आहे ज्याचं नाव आहे रायगडचा स्वाद आणि बरंच काही, या चॅनलला भरभरून प्रेम द्या. तर चला जाऊया थेट गँगटॉक. सुंदर असं लाकडांपासून बनवलेले हे रेस्टॉरंट तुम्ही पाहू शकतात. आणि माउंटेन्समध्ये म्हणजे डोंगरदऱ्या साईडला आपण जास्तीत जास्त लाकडांचाच उपयोग पाहू शकतो. तुम्ही बघू शकता सगळं देवदार झाडांपासून बनवलेल्या या गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खूप सौंदर्य या जागेचं आहे. फायनली मित्रांनो, आपण खिचियोपलरी लेकच्या जवळ आलेलो आहोत, जे सुंदर असं ठिकाण आहे सिक्कीममध्ये. तर आज आपण ते एक्सप्लोर करतोय आणि मी तुम्हाला दाखवणार आहे खिचियोपलरी लेक आणि तिथलं सौंदर्य. तर घाई न करता तुम्ही थोडा ही वेळ द्या या व्हिडिओला आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण गेटजवळ आलेलो आहोत. वेलकम टू खिचियोपलरी लेक. तर सुंदर असं नक्षीदारमध्ये हे गेट आहे आणि बघू शकता दुकान आहेत वगैरे. इथे तिकीट आहे, इथे आपले सेफ बाय तिकीट घेत आहेत. कितने का एक तिकीट आहे? 30 रुपीज. 30 रुपयाचे मित्रांनो इथे तिकीट आहे. हां, हे बघा तुम्ही पाहू शकता. तर एंट्री फी इथे आहे 30 रुपये. तर ती तिकीटं घेऊन आता आपण जाऊया सौंदर्य पाहायला खिचियोपलरी लेकचं. तर चला. इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळी दुकानं आहेत, जसं याकपासून बनवलेलं बोन आहे हे बघा. प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेले हे दागिने, सुंदर अशी नक्षीकाम लाकडापासून बनवलेलं बघू शकता तुम्ही. अप्रतिम असं आहे. ही दुकानं याक टूथ, हिमालयन स्टोन, याक बोन ब्रेसलेट, लकी कॉइन. बघू शकता तुम्ही हे सगळे वेगवेगळे दागिने बनवलेले आहेत लाकडापासून आणि प्राण्यांच्या अवयवांपासून बनवलेली ही गोष्टी आहेत. तर तुम्ही बघू शकता थोडी इथे खरेदी चाललेली आहे. म्हणजे आपण या हिलसाईड स्टेशनच्या भागात आलो की वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तसंच हे एक दुकान आहे, नक्की आवर्जून इथेही भेट द्या. आणि तुम्ही बघू शकता इथे छोटंसं असं रेस्टॉरंट बनवलेलं आहे त्यांनी आणि लेक साईड छोटंसं असं तळं आहे आणि या तळ्यामध्ये बांबूपासून बनवलेलं हे रेस्टॉरंट आहे. खूप सुंदर आणि आकर्षित वेधतं. लोकांना हे अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी अशा बनवलेल्या गोष्टी लोकांची खूप मन वेधून घेतात. तर तुम्ही इकडे पाहू शकता. आणि इकडे फिश फीडिंग झोनसुद्धा आहे. माशांना आपण खायला घालू शकतो. बघू शकता लोकल लोकांनी हे सुंदर अप्रतिम असं बनवलेलं तळं. आणि इथे ह्याच्यामध्ये मासे तर दिसत नाही आहेत, पण ठीक आहे, छोट्या प्रमाणात दिसतात. मी तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो, हे बघा. आणि या माशांना खाण्यासाठी बनवलेलं, म्हणजे खायला टाकण्यासाठी हे स्पेशल असं तळं बनवलेलं आहे. पण पाणी दिसत नाही आहे, उन्हाळ्याचा सीझन आहे, समजून घेऊ शकतो आपण. आणि हे मंदिर आहे इथे. परत बुद्धांचं मॉनेस्ट्री आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता परत तो आतमध्ये घुमट आहे.
हा घुमट फिरवल्यावर आपले पाप नष्ट होतात आणि बरीचशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते असं हे बुद्धांचं मंदिर आहे. तर चला आपण हे व्हिजिट करूया. नक्षीकाम बघू शकता, इकडची लोकल अशी नक्षीकाम आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये ऑटोमॅटिक अशी घंटी दिलेली आहे मित्रांनो, ती आपोआप वाजत जाते या बुद्ध मंदिरामध्ये. बघू शकता खूप सुंदर असे मंत्र आहेत पाली भाषेमध्ये लिहिलेले आणि बुद्धांचं हे मंदिर, वेगवेगळे बुद्धांचे मूर्ती आहेत तिथे तुम्ही पाहू शकता. आणि या वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे ते देखील सुंदर पद्धतीत. दिवे लावलेले आहेत. इथे पाहू शकता, इथे मनातल्या भावना व्यक्त करून इथे दगडी ठेवायची अशी पद्धत आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतात असं हे डोंगर आहे. अशा गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतात. इथे पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या दगडी ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्या पद्धतीने बौद्ध पद्धतीनुसार तुमच्या ज्या काही मागण्या असतील, तुमच्या जे विशेष, तर इथे तुम्ही पूर्ण करू शकता. जेवढे तुम्ही दगड ठेवाल तेवढे तुमचे इच्छा पूर्ण होणार अशी यांची आख्यायिका आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता ज्यांच्या ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी हे दगड ठेवलेले आहेत. आपणही ठेवूया. इथे बघू शकता तुम्ही बुद्ध पद्धतीतले पंचशिलाचे झेंडे आहेत आणि या साईडला ह्या झेंड्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि पापनाशक हे झेंडे बुद्ध धर्माचं हे प्रतीक आहे. तर अशा झेंड्यांना आपण पाहू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हे झेंडे असे लावलेले आहेत. आणि सौंदर्य तुम्ही बघू शकता, खूप सुंदर पद्धतीतलं हे स्तूपा तुम्ही बघू शकता. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी हे रचलेलं आहे. आणि ह्या डोंगरदऱ्यातली खासियत म्हणजे इकडचं सौंदर्य हे अफलातून सौंदर्य आहे, जे डोळ्यांचे पारणे फेडतात मित्रांनो. तर अशा स्तूपाचं आपण दर्शन घेऊया. बुद्धांचे स्तूप उभं केले आणि हे बुद्धांचे फॉलोअर्स आहेत, जे बुद्ध धर्माला पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे हे त्यांचे फॉलोअर्स. तर असे त्यांच्या इथे मूर्त्या लावलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर प्रकारे ह्यांचं निसर्ग सौंदर्य आणि इथे मंत्र लिहिलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता प्रतीक भेटलेला आहे मला मुंबईहून. हाय. तर अचानक आमची भेट झाली आहे आणि मराठी माणसं कुठेही भेटले तरी ते मैत्रीचं नातं हे निर्माण होतंच. तर अशा प्रकारे आमचं नातं निर्माण झालेलं आहे. तर प्रतीक, कसं वाटतं इकडे आल्यावर? बस खूप शांत वातावरण आहे, एकदम निसर्गरम्य. आणि त्यात अजून अशी नवीन एक आपल्याच माणसाची भेट झाल्यावर अजून चांगलं वाटतं. बरोबर. पण निसर्ग सौंदर्य खरोखर अफलातून आहे मित्रांनो. पण आपल्या ठिकाणी आपण महाराष्ट्रात नाही, तो पण आपल्याकडे जे कोकण आहे त्या कोकणाची तोड कुठेच येणार नाही, आहे की नाही? म्हणजे आपल्यासाठी ते खूप अद्भुतच आहे. पण आपण बाकीचंही निसर्ग सौंदर्य बघायला पाहिजे. म्हणजे सगळं आपल्या आपल्या जागेवरती छानच आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता एक्सप्लोर करतोय. तर चला. येस प्रतीक, भेटून मस्त वाटलं तुला. पुन्हा भेटूया मुंबईत. ओके. तर फायनली तुम्ही लेकजवळ आलात मित्रांनो, तर तुम्हाला सुंदर असं बुद्ध मूर्तींचं इथे प्रदर्शन दिसेल आणि मंदिर दिसेल. तर तुम्ही हे पाहू शकता, सुंदर असं हे लेक आहे. आणि इथे तुम्ही आता माशांचं फीडिंग बंद केलेलं आहे, त्यामुळे आपण त्या लेकच्या जवळ जाऊ शकत नाही. पण तुम्हाला मी लांबूनच त्याचं दर्शन घडवतो. असं हे सुंदर असं हे लेक. फिरवायला लागतात. सगळीकडे ही बुद्ध पद्धतीची परंपरा आहे, तुम्ही बघू शकता. असे प्रत्येक ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे देखील आहेत. ते हे फिरवल्याने आपले पाप नष्ट होतात आणि आपल्याला पुण्य लागतं. अशा गोष्टी आहेत इथे. अशा या गोष्टींना खूप महत्त्व आहे. तर फायनली मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खिचू पैलरीचा, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये छान कमेंट टाका आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपलं हे चॅनल आहे ज्याचं नाव आहे रायगडचा स्वाद आणि बरंच काही, या चॅनलला भरभरून प्रेम द्या. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगसोबत गँगटॉकला. तर बाय बाय.